हॅलो नमस्कार. महाडी पाटील फॅमिली या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आजचा गावाला आलेला दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही मामाकडे आलो आहे आणि ही माझ्या मावस बहिणीची मुलगी. आम्ही चौघी बहिणी आहोत आणि आमच्या एका बहिणीला मुलगी आहे आणि आमची सगळ्यांची लाडकी लेक आहे. एवढी सध्या तरी आम्हाला एकुलती एकच लेक आहे. तर बघा ही आमची आरोही आणि हिला सगळेच लाडाने आम्ही आरू बोलतो. तर चला आता आपण मामाच्या शेतामध्ये जाऊ. तर हे इथं पाठीमागं घर आहे आणि आम्ही तर समोर आले मळ्यामध्ये. चल तर हे बघा, हे इकडं आहे पाठीमागं कडवळ. हे बघा ते पाठीमागे आहेत सगळी आंब्याची झाडं. चल ना, आम्ही लहान होतो तेव्हा इकडं पाणी जरा कमी होतं, त्याच्यामुळे अजिबातच हिरवं काही झाडं नव्हती. पण आता खूप पाणी आहे, त्याच्यामुळे बघा भरपूर झाडं लावली यांनी. खूप वर्षानंतर मामाकडे आली आहे मी. म्हणजे मागे पण 2 वर्षापूर्वी येऊन गेली, पण राहिली नव्हती. यावेळेस मी मामाच्या गावाला आली, खास राहण्यासाठी आली आहे. हे बघा इकडं लिंबोणीचा बाग होता, पण तो तोडला. आता भरपूर झाडं होती आणि इकडे अर्ध्या ह्याच्यामध्ये डाळिंब होतं जेव्हा आम्ही लहान असताना यायचो तेव्हा. चल आरू, वर नाही करून ड्रेस. आता बघू, पूर्ण आंब्याचा सीझन संपलाय आणि आम्ही आलोय. कारण ऊन खूप जास्त होतं, त्याच्यामुळे आम्ही काही इकडं आलोच नव्हतो. म्हटलं आता हो, त्याच आजीकडे जायचं आपल्याला. चला आजीकडं. हे बघा इकडं मामी गवारीच्या शेंगा तोडताय. उद्या रविवारी इकडचा बाजार असतो, त्याच्यामुळे त्या शेंगा तोडायला आल्यात. अरे बघा इथं भुईमुग आणि भुईमुगामध्येच बांधाला गवारीला गवर लावलेली आहे. तुम्ही बघू शकता खूप शेंगा आहेत झाडांना. आता काही शेंगा मामी तोडून गेले समोर, त्याच्यामुळे थोडं थोडंच. आणि इकडे पण ट्रॅक्टर आहे, त्याच्यामुळे ट्रॅक्टरची त्यांच्याकडे सगळीच अवजारं आहेत. हे बघा पेरूचं झाड, याला भरपूर पेरू लागले. खूप सारे पेरू बघा. पेरूचं झाड पूर्ण पेरूने गच्च भरले. चला मी तुम्हाला पेरू दाखवते. हे बघा झाडांना खूप सारे पेरू आलेत, पण छोटे छोटे. हे बघा खाली पण खूप पेरू पडले. शोधले तर पिकलेले सुद्धा भेटतील याला. चला बघू आपण इकडे. हां हे बघा इथं पिकलेले पेरू आहेत, छान मस्त पेरू. थोडेसे किडलेत पावसामुळे. आता आजोळी आल्यावर मज्जा काही वेगळीच असती. हे बघा ना, एवढंच झाड आहे छोटंसे, पण खूप सारे पेरू आले ह्याला. तर चला आपण तिकडे जाऊ. गवारीची शेंगा तोडतात तिकडे. हा बघा इथं भुईमुग. हे बघा इव्हिनिंगचा सीन असा झाला, कारण इकडं पण आभाळ आहे सध्या. सगळीकडेच थोडंसं पावसाचं वातावरण झालं आहे. हे बघा इकडं पण आंब्याची झाड आहे आणखी. आणि हे शेत मामाचं असंच सरळ खाली लांबपर्यंत आहे आणि तिकडेच लांब आहे, घरापासून जास्त लांब आहे ते. तिकडेच आंब्याचं झाड आहे. आणि हे बघा हे इथं चिगळाची भाजी आहे. आता आमच्याकडं तर याला चिगळाचीच भाजी म्हणतात. तुमच्याकडं काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. इथं भुईमुगामध्ये आली आहे चिगळाची भाजी. हे बघा इकडं पण आणखी भरपूर आहे. आणि इकडं मामी शेंगा तोडतात, तुम्हाला तर मगाशी सांगितलं.
चल पलीकडे चिखलात. आता सगळीकडे सध्या पाऊस सुरू आहे, त्याच्यामुळे इथे पण खूप चिखल झालाय. चल सावकाश चल. हो, एवढं मस्त वातावरण इकडचं, छान थंड हवा सुटली. अजून जांभळं खायला जायचे, कारण जांभळाचं झाड एकदम शेवटच्या लास्टच्या शेतामध्ये. आणि आता इव्हिनिंगचा टाइम झाला, क्षितिज पण एकटा राहत नाही, तुम्हाला तर माहितीच आहे किती आगाऊ झाला क्षितिज आता. त्याच्यामुळे आम्ही काही आज तिकडे गेलो नाही. आणि चिखल पण जास्त होता. आता उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलंच आम्ही जांभळं खायला गेलेलो. इकडं मामी शेंगा तोडतायत. आणि हे बघा तिळाचं झाड, तुम्हाला मी मागच्या वेळी पण दाखवलं होतं तिळाचं झाड. हे बघा, ह्याला अशा शेंगा आहेत छोट्या छोट्या. तर चला आता आम्ही घराकडे येतोय, पण म्हटलं बघू आणखी कुठली कुठली झाडं पाहायची राहिली. कारण मी होती तेव्हा आलेली, तेव्हा हे आंब्याची झाडं सगळीच खूप छोटी छोटी होती आणि आता भरपूर मोठी झालीत. आणि सगळ्या झाडांना ह्या वर्षी खूप आंबे आले होते. आम्हाला आंबे खायला बोलवलेलं, पण ह्या वर्षी ऊन खूप कडक होतं, म्हणजे उन्हाळा जास्त ऊन होतं. त्याच्यामुळे आम्ही काही इकडं आलेच नव्हतो. म्हटलं आता 1-2 पाऊस पडून गेलेत आणि वातावरण पण छान झालं आहे, म्हटलं आपण जाऊन येऊ मामाकडे. आणि हे बघा, खूप खाली एकदम जमिनीला टेकलं हे झाड, बघू शकता तुम्ही, खूप सुंदर आहे. चला आरू ये इकडं. हे बघा ना, आता मी क्षितिजला सोबत तर काही आणलं नाही, त्याने खूप एन्जॉय केलं असतं. आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये त्याला मी नक्की इकडे शेतामध्ये घेऊन येईल. छान वाटतं इकडे. बस आरू ये, मी उठते म्हणजे तिला बसायला जागा होईल. बस इथं, हे तर बस बस, येते बसता. उडी मारायची, धर तसं मार उडी. आता बघू, मामी म्हणत होत्या आहेत कुठल्या तरी झाडाला 4-5 कैऱ्या शिल्लक ठेवलेल्या. या झाडाला तर काही मला दिसत नाहीये. हे बघा, हे आमची आरू दीदी झाडावर बसली. खूप भारी वाटते. तुला कसं वाटतंय? छान. आवडलं आमचं मामाचं गाव? पहिल्यांदाच आली ना इकडं? कसा वाटतोय हा व्हिडिओ तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. आणि असंच भरभरून प्रेम आणि प्रतिसाद देत राहा. धन्यवाद. चलो बाय बाय करा.